हे पाही शेवग्याची फांदी लावली मी ही, तर त्या फांदीला हे पाही शेंगा कशा लागल्यात बघा. खूप छान फांदी आली. हे पाही शेंगा कुठून कुठपर्यंत आली शेंगी. हे पाही शेंगा बघा. हे पाही शेंग बघा, अजून लहान लहान आहेत पण खूप छान लागल्यात. हे पाही खूप मोठ्या मोठ्या लांब लांब शेंगा आहेत. ह्याला मोरिंगा म्हणते. हे पाही बारक्या शेंगा छोट्या छोट्या कशा लोंबत आहेत बघा. हे पाही छोट्या 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 खूपच शेंगा लागल्यात. मोरिंगा ह्याचा मोरिंग्याच्या पाल्याची जर वाळवून आपण बुकटी केली ना, तर हे बुकटीसुद्धा खूप खायला चांगली आणि खूप लोक ही विकत घेतात. हे पाही शेंगा बघा. हे पाही शेंगा आहे का, किती शेंगा छान लागल्यात आणि किती लांब लांब आहेत बघा. हे शेंगा एकदम खालीपर्यंत टेकल्यात. हे पहा जमिनीला टेकल्यात. हे सगळ्या शेंगा आहेत बघा. हे आहे का. हे पहा खूप सुंदर शेंगा लागल्यात. किती छान शेंगा लागल्यात बघा. हे खूप छान एकदम माझ्या बागेतलं झाड. हे पहा ह्या शेंगा दिसतात का. हे पहा खूप लांब लांब शेंगा आहेत. आता खूप भरलंय झाड शेंगाने सगळं. खूप शेंगा लागल्यात. आम्ही ह्याची भाजी पण करतो. मस्त मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी केल्यासारखीच खूप छान भाजी होती ह्याची. तर सगळीकडं पाही कशा भुईला जमिनीपर्यंत टेकलेत. मी ह्याला टेकणे लावलेत, खालून लाकडं दिले टेकणे. हे पहा सगळीकडं शेंगा लागल्यात. सगळे खाली त्यांना टेकन दिले. खाली एकदम शेंगा खाली जमिनीला टेकायल्यात ना, म्हणून एकदम टेकन दिले सगळ्यांना. आणि फुलं शेंगा खूप बहर आलेला आहे आता सध्या.